Next point is break and continue statement in Java. Break and continue statements in Java. When to use break and when to use continue. Okay. Now break and continue हे आपण loop मध्येच यूज करतो. Means for loop, while loop and do while loop. Okay. Loop मध्ये if आणि else असेल तर. Okay. म्हणजेच काय की आपल्या प्रोग्राम मध्ये ओनली इफ पण असतं. नेसेसरी नाही की आपण इफ किंवा इफ एल्स, ओनली इफ और इफ एल्स आपण लूप मध्येच टाकू. सपोज आपल्याला सिंपल प्रोग्राम आहे, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले अ गिवन नंबर इज इवन और नॉट, तर आपण फॉर लूपचा यूज करत नाही. ओके, नुसतं इफ एल्स लिहितो. सो इफ एल्स मध्ये ब्रेक किंवा कंटिन्यू नाही देत. जर लूप मध्ये इफ किंवा सिंपल इफ और इफ एल्स असेल तरच आपण काय करू शकतो, ब्रेक और कंटिन्यू यूज करू शकतो. डिपेंड्स की आपल्याला ब्रेक करायचंय की कंटिन्यू, त्याचं मीनिंग सांगते. जस्ट काय की ब्रेक अँड कंटिन्यू हे स्टेटमेंट लूप मध्ये if there is a simple if, now you know what is simple if or if else. Okay, if मध्ये यूज करू शकतो आपण ब्रेक और कंटिन्यू, एल्स मध्ये पण करू शकतो, सिंपल इफ मध्ये पण करू शकतो. बट नेसेसरी काय that simple if or if else should be in a or must be in a loop. Okay, विदाउट लूप सिंपल इफ असेल किंवा इफ एल्स असेल तर आपण त्याच्यामध्ये ब्रेक आणि कंटिन्यू यूज करू शकत नाही. वी कॅन यूज ब्रेक continue in simple if also, in if else also, but it is must that simple if or if else statement must be in a loops. Okay, one of the loop. कोणत्याही लूप मध्ये जर सिंपल इफ किंवा इफ एल्स असेल, so according to the condition we can use the break and the continue statements. Okay, now when to use break and when to use continue statement, or what is the meaning of the break statement or the continue statements. Okay, so break and continue statements are also called as a jump statements that are used to skip some statements inside loop or terminate the loop immediately without checking loop condition. Okay, so बघा, ब्रेक अँड कंटिन्यू आर द जम्प स्टेटमेंट्स. ओके, सो ब्रेकनी काय होतं की आपण जे लूप आहे ते इमिजिएटली टर्मिनेट करतो. ओके, आणि कंटिन्यूनी जे लूप आहे ते सम पार्ट स्किप करून लूप परत आपण स्टार्ट करतो, कंटिन्यू करतो. ओके, ब्रेकनी काय होतं की लूप डायरेक्टली टर्मिनेट होतं. ओके, आणि कंटिन्यूनी काय होतं की सम पार्ट ऑफ द स्टेटमेंट स्किप होऊन लूप परत कंटिन्यू होतं. ओके, सो जनरली तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत लूपची कंडिशन, सपोज व्हाईल कंडिशन आय इज लेस दॅन और इक्वल टू 10 फॉर एक्झाम्पल, सो जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत लूप काय होतं, एक्झिक्यूट होतं. ओके, नाव आपल्याला समवॉट वाटलं की सपोज आय ची व्हॅल्यू 5 झाली तर मला लूप टर्मिनेट करायचंय, म्हणजे ही कंडिशन फॉल्स होण्याच्या आधीच, तर मी काय यूज करणार, ब्रेक स्टेटमेंट. काय यूज करणार, ब्रेक स्टेटमेंट. मग इमिजिएटली लूप काय होणार, ब्रेक होणार. बिफोर, हे बघा, विदाउट चेकिंग द लूप कंडिशन, लूप कंडिशन चेक करण्याच्या आधीच आपण काय करणार, लूप टर्मिनेट करणार युजिंग ब्रेक. आणि कंटिन्यूनी काय होणार की जो लूपचा जो पार्ट आहे तो स्किप होऊन लूप परत पहिल्यापासून काय होणार, स्टार्ट होणार, कंटिन्यू होणार. नॉट फ्रॉम द फर्स्ट टाइम, पहिल्यापासून नाही. लूप काय होणार की नेक्स्ट सम पार्ट ऑफ द स्टेटमेंट स्किप करून परत लूप काय होणार, स्टार्ट होणार. ओके, सो आता दोघं पण आपण विथ एक्झाम्पल बघूया की कंटिन्यूनी कसं लूप कंटिन्यू होतं, स्किप सम ऑफ द स्टेटमेंट स्किप होऊन, आणि ब्रेकनी लूप कसं इमिजिएट एक्झिट होतं. ओके, आता सपोज फॉर एक्झाम्पल, आता जावा मध्ये आपण लूप मध्येच पण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. ओके, एक सिंपल एक्झाम्पलने मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, नाव सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सपोज आपण इथे आय प्रिंट केला. नाव यू नो दॅट हाऊ दिस लूप विल एक्झिक्यूट. फर्स्ट आय विल बी 1 इज लेस दॅन, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत लूप काय होणार, एक्झिक्यूट होणार. जिथे कंडिशन फॉल्स झाली की लूप काय होणार, एक्झिट होणार. ओके, नाव
आता ह्याचा सिंटॅक्स का नाही मी सेपरेट घेतला, बिकॉज सी आणि C++ मध्ये बघितलेलेच आहेत लूप आपण. ठीक आहे. नाव इथे फक्त आपण एक न्यू काय करू शकतो, तुम्ही वरती व्हेरिएबल डिक्लेअर केलं तरी चालेल किंवा तुमच्याकडून डिक्लेअर करायचं राहिले तर तुम्ही लूप मध्ये केलं तरी चालेल. ओके. नाव I1 आहे, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन 1 प्रिंट झाला. टिक केलं म्हणजे प्रिंट झालेला आहे. ओके. नेक्स्ट टाइम लूप I2 होणार, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाला 2. नेक्स्ट टाइम लूप कंटिन्यू होणार, I3 होणार, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. प्रिंट झालं. I4 होणार, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. प्रिंट झालं. I5 होणार, 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. प्रिंट होणार. I6 होणार, नाव दिस कंडिशन इज फॉल्स. नाव लूपच्या बाहेर येणार. मीन्स काय, नॉर्मल लूप मध्ये जर ब्रेक आणि कंटिन्यू नसेल तर लूप मधले होल स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात. किती टाइम्स, जोपर्यंत आपलं कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. ओके. नाउ आता मी काय करते की टर्मिनेट करूया आपण लूप. ठीक आहे. आता लूप ब्रेक आणि कंटिन्यू यूज करण्यासाठी वी नीड इफ, सिंपल इफ और इफ एल्स स्टेटमेंट, डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट. ओके. डायरेक्ट लूप मध्ये ब्रेक असं लिहू नाही शकत आपण. ब्रेक और कंटिन्यू लिहिण्यासाठी अजून एक कंडिशन चेक करावीच लागते. ओके. नाउ बघा, आता सपोज मला काय करायचंय की if that I is double equal to जर 3 असेल then I want to break. System dot out dot println I. ओके. if च्या बाहेर. ठीक आहे. आता बघा, सपोज I कसं वर्क होतं बघा. ब्रेक काय करतं की इमिजिएट टर्मिनेट करतं लूप. ओके. नाउ I पहिल्यांदा 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. 1 इज इक्वल टू 3 आहे का, नाहीये. सो इफ होणार नाही ऑब्विसली. इफच्या बाहेर आलो. लूप मध्येच SOP आहे. सो प्रिंट काय झाला 1. नेक्स्ट टाइम लूप कंटिन्यू होणार. I होणार 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. 2 इक्वल टू 3 आहे का, नाही. प्रिंट होणार हा 2. नेक्स्ट टाइम I3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. I इज इक्वल टू 3 आहे का, येस. नाउ I ची व्हॅल्यू पण 3 आहे आणि कंडिशन मध्ये पण 3 आहे. कंडिशन ट्रू आहे. ब्रेक. तर ब्रेक काय करतं की इमिजिएट टर्मिनेट करतं लूप. ही कंडिशन फॉल्स होण्याची वाट बघत नाही. सो टर्मिनेट करणार मीन्स काय की ब्रेक कुठे लिहिलेलं आहे, ह्या इफ मध्ये. ओके. आणि इफ कुठे आहे, या फॉर लूप मध्ये आहे. सो ज्या लूप मध्ये इफ आहे आणि ज्याच्यामध्ये ब्रेक आहे त्याला टर्मिनेट करतो. तर सध्या आपल्याकडे एकच लूप आहे. सो ब्रेक काय करणार, इमिजिएट काय करणार, टर्मिनेट करणार लूप. सो युअर आउटपुट विल बी लाईक धिस ओनली 1 and 2. ओके. नाउ ब्रेक कधी यूज करायचं, सपोज बघा आपल्याकडे n नंबर ऑफ स्टुडंटचे रेकॉर्ड्स आहेत. ओके. नाउ वी वॉन्ट टू सर्च ओनली वन ऑफ द स्टुडंट रेकॉर्ड, दॅट इज सपोज रोल नंबर 68 स्टुडंटचा आपल्याला रेकॉर्ड सर्च करायचा आणि आपल्याकडे टोटल 100 स्टुडंट आहेत. ओके. सो 68 स्टुडंटचा रोल नंबर फाइंड आउट झाल्यानंतर आपण ॲरे ट्रॅव्हर्स करणार फ्रॉम स्टार्ट रोल नंबर टू लास्ट. ओके. जर 68 रोल नंबरचं रेकॉर्ड फाइंड आउट झाल्यानंतर रिमेनिंग आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही. तेव्हा आपण काय करणार, इमिजिएट टर्मिनेट करणार लूप. ओके. सो अशी काही कंडिशन असेल की जिथे आपल्याला ती कंडिशन जर ऑकर झाली तर रिमेनिंग पार्ट ऑफ द लूप आपल्याला कंटिन्यू करायचं नाहीये. त्या केसमध्ये आपण काय यूज करणार, ब्रेक यूज करणार. ओके. ब्रेकनी काय होणार की ऑब्विसली इफ मध्येच तुम्हाला ब्रेक लिहायचा आहे. ओके. आणि ब्रेक काय करतं की इमिजिएट लूप टर्मिनेट करतं विदाउट चेकिंग द लूप कंडिशन. ओके. आणि कोणतं लूप टर्मिनेट करतं, ज्याच्यामध्ये इफ आहे. म्हणजे ऑब्विसली ह्या फॉर लूप मध्ये इफ आहे. सो हे लूप काय करणार, एक्झिक्यूट करणार. आणि इथे स्टेटमेंट असतील तर ते काय करणार, एक्झिक्यूट करणार. ओके. नाउ नेक्स्ट इज continue statement. So this is use of the break statement. If you want to terminate the loop, if some particular condition occurs, then to terminate the loop without checking the loop condition, we can use a break statement. Okay. Now continue statement. Continue statement काय करतं, skip करतं part of statements or skips part of a statement and we can say that part of a loop and continue with the loop. बघा आता फॉर एक्झाम्पल सेम लूप घेऊ आपण.
Okay, now if I is double equal to 4, then continue. फॉर एक्झाम्पल लिहिते मी 4च लिहायला पाहिजे असं काही नाहीये. एनी कंडिशन ऍज पर युअर रिक्वायरमेंट SOPI system.out.println. ओके, नाउ विदाउट इफ आपण बघितले की 1 to 5 प्रिंट होतं. ओके, ब्रेकला आपण बघितलं की सपोज मी कंडिशन दिली I इज इक्वल टू 3, ती कंडिशन आली तर लूप इमिजिएट टर्मिनेट झालं आणि फक्त 1 आणि 2 प्रिंट झाले, बाकीचे 3, 4, 5 प्रिंट झाले नाही, बिकॉज ब्रेकने काय होतं, लूप टर्मिनेट होतं. ओके, अगेन लूप एक्झिक्यूट होत नाही. नाउ let's say how continue will execute. So first I is equal to 1 होणार, 1 is less than or equal to 5 condition true. Now 1 is I काय 1 आहे, 1 is equal to 4 आहे का नाही, so if होणार नाही, if च्या बाहेरचं स्टेटमेंट that is 1 प्रिंट I प्रिंट झाला म्हणजेच 1 प्रिंट झाला. नाउ कंटिन्यू होणार लूप, I2 होणार, 2 is less than or equal to 5 कंडिशन ट्रू आहे, लूप मध्ये आलो, 2 equal to 4 आहे का नाही, इफ होणार नाही, इथे आलो system.out.println प्रिंट केलं 2. नेक्स्ट टाइम I3 होणार, 3 is less than or equal to 5 आहे का, येस आहे, लूप मध्ये आलो, 3 equal to 4 आहे का नाही, प्रिंट काय होणार, 3 प्रिंट होणार. नेक्स्ट टाइम I4 होणार, 4 is less than or equal to 5, येस कंडिशन ट्रू, 4 equal to 4 आहे का, येस. सो कंटिन्यू काय करतं, सो कंडिशन ट्रू आली, सो इफ मध्ये आलो, कंटिन्यू काय करतं, स्किप द पार्ट ऑफ अ लूप. सो कंटिन्यू नंतरचा जो लूपचा पार्ट आहे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हे एक स्टेटमेंट आहे, 1 असू शकतो, मोर दॅन 1 स्टेटमेंट, जेवढे पण असतील, कंटिन्यू स्टेटमेंट नंतर जे लूपचा रिमेनिंग पार्ट आहे तो स्किप होणार आणि लूप परत ब्रेक काय करतं बघा, लूपच्या बाहेर आणतं ब्रेक. तर कंटिन्यू काय करणार, लूप कंटिन्यू करणार. सो I आता 5 होणार, म्हणजे फक्त 4 प्रिंट होणार नाही, बिकॉज कंटिन्यूनी काय होणार, जो रिमेनिंग पार्ट आहे तो स्किप होणार. ओके, आणि लूप परत कंटिन्यू होणार. ठीक आहे, सो I 5 होणार, 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू, 5 इक्वल टू 4 आहे का नाही, इफच्या बाहेर आलो, प्रिंट झाला 5. देन I6 होणार, नाउ दिस कंडिशन इज फॉल्स आणि लूपच्या एंड होणार. ओके, सो ब्रेकनी काय होतं, विदाउट चेकिंग द लूप कंडिशन डायरेक्टली ब्रेक होतं. कंटिन्यूनी फक्त तेवढ्या कंडिशन पुरताच रिमेनिंग पार्ट एक्झिक्यूट होणार नाही, देन लूप परत कंटिन्यू होणार अप टू दिस कंडिशन जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत. सो फक्त 4 प्रिंट होणार नाही, बाकी ऑल व्हॅल्यू प्रिंट होतील. ओके, सो कंटिन्यू कधी यूज करायचं की सपोज आपल्याला पर्टिक्युलर कंडिशनला लूप एक्झिक्यूट नाही करायचंय आणि बाकी ऑल व्हॅल्यू साठी लूप काय करायचंय, एक्झिक्यूट करायचंय. त्या केसमध्ये म्हणजे ऑल व्हॅल्यू साठी लूप एक्झिक्यूट करायचं आहे, अदर दॅन ओनली 1 व्हॅल्यू. सो ऍट दॅट टाइम यू कॅन यूज कंटिन्यू. आणि ब्रेक काय की 1 कंडिशन जर ऑकर झाली तर लूप मला टर्मिनेट करायचं, पुढे लूप कंटिन्यू करायचंच नाही. सो त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करणार, ब्रेक. ओके, नाउ लेट्स से आता इथे एकच लूप आहे, सो आपण म्हणतो की कंटिन्यू मीन्स तेच लूप कंटिन्यू होईल, ब्रेक मीन्स तेच लूप ब्रेक होईल. नाउ आता सपोज नेस्टेड लूप असेल तर ब्रेक आणि कंटिन्यू कसं वर्क होतं, एकदम सिंपल वेनी मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. लूप मध्ये लूप आहे, जे पण 1 to 5 केलंय. नाउ हियर इफ I is double equal to 2, then break केले दे. ओके, आणि फॉर लूप मध्येच मी SOP केलं, I प्रिंट करते फक्त. ओके, बाकी काही नाही करत आहे. ठीक आहे, जे पण आपण प्रिंट करूयात. For j is equal to 1, j is less than or equal to 5, j plus plus. Okay, now if I is equal to 2, ही कंडिशन जर ट्रू आली तर आपण ब्रेक लिहिणार. ठीक आहे, आणि SOP I, आता I आणि j मला प्रिंट करायचे ऍट अ टाइम. सो I त्याच्या पुढे स्पेस येईल आणि मग j ची व्हॅल्यू. ओके, कॉन्कॅटिनेशन केले. नाउ फॉर लूप कंप्लीट आणि I लूप कंप्लीट. ओके, नाउ लेट्स सी कसं वर्क होणार. आता 2 लूप आहेत, मग आता ब्रेक कसं वर्क होणार. सो फर्स्ट तुम्हाला माहिती आहे आउटर लूप I1, आता इनर लूप पहिले एक्झिक्यूट होणार होल जोपर्यंत
इनर लूपची हे इनर मोस्ट लूप आहे जे लूप. सो जोपर्यंत जे लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आय कडे येणार नाही. ओके, नाउ आय 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. जे किती होणार 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. इथे आलो. आय इज इक्वल टू 2 आहे का? नो. आय काय 1 आहे. सो इफ होणार नाही. इथे काय प्रिंट होणार आय आणि जे ची व्हॅल्यू दॅट इज प्रिंट होणार 1 आणि 1. ओके, नाउ नेक्स्ट टाइम जेच कंटिन्यू होणार. जे किती होणार 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. आय अजून 1च आहे बिकॉज आपलं जे लूप फॉल्स नाही झालं तर आपण आउटर लूप कडे येणार नाही. ओके, सो जे 2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. आय इक्वल टू 2 आहे का? नो. आय 1च आहे. सो ब्रेक होणार नाही. इथे प्रिंट झालं 1 अगेन म्हणजे 1 1 पहिल्यांदा प्रिंट झालं. आता 1 आणि 2 प्रिंट झालं बिकॉज आय ची व्हॅल्यू 1च आहे. नेक्स्ट टाइम जे ची व्हॅल्यू 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू आहे. देन आय काय 1च आहे अजून. सो 1 इक्वल टू 2 आहे का? नाही. इफ होणार नाही. इथे आलो प्रिंट झालं आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू दॅट इज 1 आणि 3. नाउ नेक्स्ट टाइम जे किती होणार 4 होणार. दी कंडिशन ट्रू आहे. इथे आलो आय ची व्हॅल्यू अजून 1च आहे. सो इफ होणार नाही. इथे आलो 1 आणि जे ची व्हॅल्यू दॅट इज 1 आणि 4 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे 5 होणार. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. देन आय काय 1च आहे अजून. 1 इक्वल टू 2 आहे का? नाही. ब्रेक होणार नाही. इथे आलो प्रिंट झालं आय आणि जे ची व्हॅल्यू आय 1च आहे आणि जे काय आहे 5. सो 1 आणि 5 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे 6 झाला. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. सो जे लूपच्या बाहेर आलो. सो अगेन आता आउटर लूप कंटिन्यू झालं. आय जो 1 होता तो आता आय झाला 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. ओके, नाउ इथे आलो. जे परत किती झाला 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. नाउ आय काय 2 आणि कंडिशन पण काय 2. सो 2 इक्वल टू 2 आहे का? ब्रेक. सो ब्रेक काय करणार आता कोणतं मगाशी एकच लूप होतं. सो त्या लूपच्या बाहेर नो ब्रेक आता काय करणार ज्या लूप मध्ये ब्रेक लिहिलेलं. सो ब्रेक कोणत्या लूप मध्ये लिहिले आय का जे मध्ये. सो ब्रेक काय करणार जे लूपच्या बाहेर येणार. लक्षात ब्रेक इफ मध्ये लिहिले आणि इफ कोणत्या लूप मध्ये आहे जे लूप मध्ये आहे. सो ब्रेक काय करणार और कंटिन्यू पण ज्या लूप मध्ये ब्रेक और कंटिन्यू लिहिलेला आहे. सो ज्या लूप मध्ये ब्रेक लिहिलेला आहे तर ब्रेक टर्मिनेट तेच लूप होणार इमिजिएट म्हणजे जे 6 पर्यंत जाणार नाही. आलं का लक्षात. जसं पहिल्या ह्याला गेलं बिकॉज ही कंडिशन ट्रू नव्हती. सो जे पूर्ण एक्झिक्यूट झालं 5 टाइम्स. ओके, आणि 6 ला एक्झिट झालं. बट नाउ आता आय 2 आहे. सो जे जरी 1 असला तर 2 3 4 5 होणार नाही. सो ही विदाउट चेकिंग द कंडिशन ब्रेक काय करणार जे लूप टर्मिनेट करणार. मग आय लूप टर्मिनेट का नाही केलं बिकॉज ब्रेक हे जे लूप मध्ये लिहिलेलं आहे. सो जे लूप टर्मिनेट करणार. आय लूप कंटिन्यू होणार. आय 2 होता तो आय 3 झाला. ही कंडिशन ट्रू. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. जे परत 1 झाला. ही कंडिशन ट्रू. नाउ आय ची व्हॅल्यू 3 आहे. सो इफ कधीच इफ कधीच होणार नाही. ओके, आणि मग 3 1 प्रिंट होईल. 3 2 प्रिंट होईल. 3 प्रिंट होईल. आलं लक्षात. जसं आपलं हे पहिलं लूप झालं सेम तसंच बिकॉज आता आय कधीच आपला 3 होणार नाही. फक्त आता बघा जे लूप कधी एक्झिक्यूट झालं नाही जेव्हा ही कंडिशन ट्रू झाली. जेव्हा आय 2 झाला तेव्हा 2 1 असं प्रिंट झालंच नाही बिकॉज ब्रेक झालं. ब्रेक मीन्स व्हॉट की ब्रेक जे लूप लिहिलेले जे लूप मध्ये लिहिलेले सो ते टर्मिनेट झालं. मग आय लूप कंटिन्यू होणार आणि मग परत जे कंटिन्यू होणार. जर परत कंडिशन ट्रू असेल कोणती तर मग परत ब्रेक होईल. पण आता ब्रेक होणार नाही बिकॉज आय आता आपला 3 होईल 4 होईल 5 होईल. सो ही कंडिशन होणार नाही. सो बाकी प्रॉपर काय होईल एक्झिक्यूट होईल. आलं का लक्षात. ठीक आहे. सो हे झालं तुमचं ब्रेकचा यूज जर नेस्टेड लूप असेल तर. नाउ आता कंटिन्यू. सो आता आपण एक छोटंसं लूप घेऊयात म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. 5 पर्यंत नाही 3 पर्यंतच घेते. नाउ सेम मगाचीच कंडिशन लिहिते. इफ आय इज डबल इक्वल टू 2. सो मगाशी बघा ब्रेकनी जे लूप एक्झिक्यूटच झालं नाही डायरेक्ट टर्मिनेटच झालं. आता बघा फक्त आय 2 असताना बघा आता कंटिन्यू लिहिले मी. ओके. नाउ जे लूप मध्येच आय प्रिंट केला. इथे मी स्पेस का दिली डायरेक्ट मी आय प्लस जे नाही लिहू शकत असं एसओपी मध्ये आयच्या पुढे जे ची व्हॅल्यू बिकॉज आय प्लस जे चं मिनिंग काय होईल आय ची व्हॅल्यू प्लस जे ची व्हॅल्यू त्यांची ऍडिशन होईल. सो त्याला कॉन्कॅटिनेशन ह्या प्लसला कॉन्कॅटिनेशन देण्यासाठी मी मध्ये स्पेस टाकलेली आहे. ओके. प्रॅक्टिस करा सिंटॅक्सची.
नाव बघा I 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ट्रू आहे, इथे आला. जे किती झाला 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. I 2 आहे का, नो I 1 आहे, सो इफ होणार नाही. इथे आलं प्रिंट झालं 1 I आणि J ची व्हॅल्यू दॅट इज 1 1 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे इनर लूप पहिले एक्झिक्यूट होणार ते फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आउटर लूप कडे येणार नाही. ओके, नाऊ एक्सक्यूज मी, I 2 झाला, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. I काय 1च आहे, सो 1 इक्वल टू 2 आहे का नाही, सो इफ होणार नाही. इथे आलं 1 आणि 2 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे किती झाला 3 झाला, 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. I 2 आहे का नाही, I 1 आहे, सो इफ होणार नाही. इथे आलो 1 आणि 3 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे 4 झाला, नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो I लूप कंटिन्यू झाला. I जो 1 होता तो आता I झाला 2, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. नाउ जे 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. ओके, कंडिशन ट्रू आहे. ओके, इथे आलो I इक्वल टू 2, येस, नाउ I इक्वल टू 2 कंटिन्यू. सो कंटिन्यू काय करणार, ज्या लूप मध्ये कंटिन्यू केले तेच एक्झिक्यूट होणार, म्हणजे हा पार्ट स्किप करणार, बट ही कंडिशन चेक होत राहणार. मग अशी काय की हा पार्ट तर स्किप केलाच, पण मग परत जे लूप कडे आलो नाही आपण, I थ्रू आलो, बट पुढे जे 1 होता ना तेव्हाच ब्रेक झालं, बिकॉज I 2 झाला आणि जे 1 झालं ब्रेक झालं. ओके, पण नंतर जे 2 3 4 अशी कंडिशन चेकच केली नाही, डायरेक्टली आपण लूपच्या बाहेर आलतो, पण आता आपण लूप परत कंटिन्यू करतोय. सो जे 2 होणार, जरी प्रिंट नाही झालं पण हे लूप काय होतं, चेक होतं. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. इथे आलो पण I काय आहे 2च आहे, सो कंटिन्यू होणार, परत लूप कंटिन्यू होणार. हा जो पार्ट आहे हा स्किप होणार. ओके, आणि लूप काय होणार, कंटिन्यू होणार, जरी प्रिंट नाही झालं बट कंडिशन तर चेक होती. आणि ब्रेकनी काय होतं, कंडिशन वगैरे काहीच चेक होत नाही, डायरेक्टली लूप काय होतं, टर्मिनेट होतं. ओके, सो कंटिन्यू काय, जर लूप मध्ये सिंगल लूप मध्ये कंटिन्यू ब्रेक असेल तर त्याच लूपला टर्मिनेट करणार आणि कंटिन्यू त्याच लूपला कंटिन्यू करणार, स्किप करून सम पार्ट ऑफ द स्टेटमेंट. ओके, आणि जर लूप मध्ये लूप असेल, नेस्टेड लूप असेल, तर नेमकं कोणत्या लूप मध्ये लिहिलेलं आहे ब्रेक ऑर कंटिन्यू, अकॉर्डिंग टू दॅट काय होईल, वर्क होईल. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ आता सपोज मला काय करायचंय की नेस्टेड लूप आहे, सो मला कंटिन्यू आउटर लूप करायचंय, नॉट इनर लूप. ओके, और ब्रेक आउटर लूप करायचंय डायरेक्टली, नॉट द इनर. तर मग तेव्हा काय यूज करणार तुम्ही, तर एक न्यू कन्सेप्ट आहे जावा मध्ये, लेबल्ड लूप्स. बघा, ब्रेक आणि कंटिन्यू काय करतं, ब्रेक स्टेटमेंट ज्या लूप मध्ये ब्रेक लिहिलेला आहे त्याच लूपला टर्मिनेट करतं. कंटिन्यू ज्या लूप मध्ये कंटिन्यू स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच लूपचं सम पार्ट, रिमेनिंग पार्ट स्किप करून काय करणार, सेम लूप काय करणार, कंटिन्यू करणार. नाउ जर आपल्याला जर नेस्टेड लूप असेल आणि जर आपल्याला आउटर लूप जे आहे ते जर टर्मिनेट करायचंय डायरेक्टली, ओके, आणि आउटर लूप जर कंटिन्यू करायचंय तर मग काय यूज करणार. सो त्याच्यासाठी कन्सेप्ट आहे लेबल लूप्स, म्हणजे तुम्ही लूपला काय देणार, लेबल देणार. ओके, सो ते कसं विथ एक्झाम्पल आपण बघूया. लेबल लूप, सो दिस इज अ युनिक फीचर ऑफ द जावा. सो व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. नाउ आता बघा, फर्स्ट जसं आपण गो टू स्टेटमेंटला लेबल देतो ना, तसं मी एक फर्स्ट लेबल दिले, जसं व्हेरिएबल नेम देतो तसं लेबल. ओके, नाउ आता इथे मी सिंपल वेनी तुम्हाला एक्सप्लेन करते, आणि इथे पण मी लेबल दिले सेकंड. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून एक लूप टाकले, इंट j इज इक्वल टू 1, j इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, j प्लस प्लस. ओके, नाउ हियर आता मी एक कंडिशन लिहिते, इफ I इज डबल इक्वल टू 1 अँड लॉजिकल अँड j इज डबल इक्वल टू, एक कंडिशन लिहिली तरी चालेल, मी फॉर एक्झाम्पल लिहिते, दोन्ही एक I ची व्हॅल्यू 1 अँड j ची व्हॅल्यू 2 अँड आहे, मीन्स बोथ कंडिशन ट्रू असेल तरच. तर आता जर मी इथं फक्त ब्रेक लिहिलं तर काय होणार, j लूपच्या बाहेर येणार, j लूप कंप्लीट. प्रिंट थोडस स्पेसचा इश्यू आहे बघा, आता इथे SOPI आणि j प्रिंट करू, देन फॉर लूप कंप्लीट
आणि आय लूप कम्प्लीट, म्हणजे जे लूप कम्प्लीट आणि आय लूप कम्प्लीट. ओके, नाव या बोथ कंडिशन ट्रू असेल तर ब्रेक. सो नुसतं आपण ब्रेक लिहितो तेव्हा तुम्हाला माहितीये की ही कंडिशन दोन्ही ट्रू झाल्या तर ब्रेक काय करणार की ब्रेक कुठे लिहिलेले जे लूप मध्ये, मग जे लूप टर्मिनेट करणार आणि आय लूप तर सुरू राहणार. ओके, नाव लेबल लूप, जेव्हा आपण लूपला लेबल देतो सो लेबल असं लिहायचं. ओके, सो ब्रेक सेकंड, जर म्हणजे सेकंड जे लूपला मी सेकंड लेबल लिहिलेले, म्हणजेच काय, जसं तुम्हाला रोल नंबर असतो नेम असतो तसंच हे जे लूप आहे आणि त्याला एक नेम दिलेले सेकंड. ओके, नाव जर ते मला ब्रेक करायचं आहे, इफ दिस कंडिशन इज ट्रू, तर मी काय लिहिणार ब्रेक सेकंड. बट हे आपल्याला ऑप्शनल आहे, बिकॉज बाय डिफॉल्ट ब्रेक काय करतं, ज्या लूप मध्ये तुम्ही ब्रेक लिहिले त्यालाच टर्मिनेट करतो. सो बाय डिफॉल्ट जरी मी सेकंड नाही लिहिलं तरी ब्रेक स्टेटमेंट काय करणार, ह्या सेकंड लूपला, दॅट इज जे लूपलाच टर्मिनेट करणार आहे. ओके, बट लेबल लूप्स कधी यूज करायचे, जेव्हा तुम्हाला आउटर लूप टर्मिनेट करायचा असेल आणि ब्रेक और कंटिन्यू, तुम्हाला आउटर लूप टर्मिनेट किंवा कंटिन्यू करायचंय केव्हा, जेव्हा ब्रेक आणि कंटिन्यू इनर लूप मध्ये आहे. ओके, सो इथे काय करणार तुम्ही ब्रेक फर्स्ट, काय करणार ब्रेक फर्स्ट, म्हणजे लेबल देणार, ब्रेक करायचंय कोणतं लूप, फर्स्ट लूप. सो डायरेक्टली आउटर लूपच्याच बाहेर येणार. ओके, म्हणजेच कसे एक्झिक्यूट होणार बघा, I1. ओके, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. आता बघा मी पहिल्यांदा इथे जस्ट ब्रेक लिहिते, ब्रेक सेकंड किंवा ओनली ब्रेक लिहिलं तरी जे लूपच्याच बाहेर येणार. ओके, नाव पहिल्यांदा बघा हे कसं वर्क होतं. एक्सक्यूज मी, I1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. इथे आलं जे लूप मध्ये, जे पण 1 झाला, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ही पण कंडिशन ट्रू. नाव इथे आलो I1 आहे, येस I1 आहे, बट जे 2 आहे का, नाही. दोन्ही कंडिशन ट्रू लागतात लॉजिकल अँड मध्ये, सो इफ होणार नाही. इथे आलो प्रिंट झालं 1 1. ओके, नाव जे लूप कंटिन्यू होणार, जे 2 झाला. ओके, I1च राहणार. नाव 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. नाव I1 आहे आणि जे 2 आहे, सो दोन्ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. सो ब्रेक काय करतं, जे लूपच्या बाहेर आणणार. ओके, आणि आय लूप कंटिन्यू होणार, सो आय काय होणार 2 होणार, नंतर परत जे किती होणार 1 होणार. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. I1 and J, I2 and J1, so ही कंडिशन काय फॉल्स आहे. बोथ द कंडिशन्स must be true to execute this if statement. Okay, so if होणार नाही इथे प्रिंट होणार 2 and 1. Okay, now next time जे कंटिन्यू होणार, जे 2 होणार, सो ही कंडिशन ट्रू होणार नाही. सो जे रिमेनिंग लूप आहे जे चे आणि आय चे ते एक्झिक्यूट होणार. ओके, नाउ सपोज आता आपण इथे लिहिलं ब्रेक and exit the, if you want to terminate the outer loop, then give break statement and label of the outer loop, that is first. now आता कसे एक्झिक्यूट होणार बघा. I1, 1 is less than or equal to 3 condition true. now J will be 1, 1 is less than or equal to 3 condition true. okay, I equal to 1, yes, condition true, but J is equal to J is also 1, so this condition is false, so if will not get execute. now print होणार 1 1. okay, now J किती होणार 2 होणार. J 2 is less than or equal to 3 condition true. I1, yes, true. J2 condition both are true. now break first, so break फर्स्ट म्हणजे कोणतं लूप, आता आपण लेबल दिले ब्रेकच्या पुढे फर्स्ट, आणि फर्स्ट कोणत्या लूपला लेबल आहे, आउटर लूपला. सो ब्रेक कुठे होणार, डायरेक्टली आय लूपच्या बाहेर. सो प्रिंट फक्त काय होणार 1 1. आणि मगाशी काय होतं, फक्त जे लूप जेव्हा जे I1 आणि जे 2 झाला फक्त तेवढाच पार्ट जे लूप टर्मिनेट झालं, पण परत आय काय झालं पुढे एक्झिक्यूट झालं. ना इथे पुढे प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही, तुम्हाला आउटपुट फक्त काय मिळणार 1 आणि 1च मिळणार. आलं का लक्षात, ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ द लेबल लूप. नाउ नेक्स्ट आहे नेस्टेड लूप मध्ये कंटिन्यू स्टेटमेंट कसं वर्क होतं. सो त्याच्यासाठी पण आपल्याला लेबल लूप लागणार आहे. सेम लिहूयात आता आपण इथे, फक्त
कंटिन्यू. आता जर ओनली कंटिन्यू लिहिलं तर काय होतं की कंटिन्यू ज्या लूप मध्ये आहे तेच लूप कंटिन्यू होतं. ओके, नाव आता कंटिन्यू मला डायरेक्टली फर्स्ट करायचंय. सो डायरेक्टली तुमचा कंट्रोल जो की जे लूप कडे जातो जनरली तो कुठे जाणार, आता आय लूप कडे जाणार. ठीक आहे. सो आय 1 होणार, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. जे पण झाला 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. नाउ ही कंडिशन ही ट्रू आहे बट ही फॉल्स आहे बिकॉज जे पण 1 आहे. इफ मध्ये येणार नाही. प्रिंट झालं 1 1. नेक्स्ट टाइम जे होणार 2. इनर लूप पहिले एक्झिक्यूट होतं. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. नाउ 1 I1 आणि J2 बोथ दी कंडिशन आर ट्रू. सो कंटिन्यू फर्स्ट. सो डायरेक्टली कंट्रोल कुठे येणार, इथे येणार. सो जे पुढे 2 3 होणार नाही, डायरेक्टली आय कंटिन्यू करायचे फर्स्ट लूप. सो डायरेक्टली कंट्रोल कुठे येणार, कंटिन्यू कडे येणार आणि आय किती होणार, 2 होणार. मग बाकीचं तर सेम ऍज इट इज. सो आता आपण इथे कधी जाणारच नाही बिकॉज आय आता 2 झालेला आहे. ओके, आय नंतर 3 होणार, 3 होणार. ओके, सो तो 1 कधीच होणार नाहीये. सो बाकीचं जे आहे, सो आता कसं आउटपुट येईल, 2 1 2 2 2 3 3 1 3 2 and 3 3. बाकी हे कंटिन्यू होणार. फक्त हा जो लूप आहे जेव्हा I1 होता तेव्हा जे लूप पूर्ण एक्झिक्यूट झाला नाही, डायरेक्टली आपण कंटिन्यू कुठे केलं, आउटर लूपला केलं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ द लेबल लूप. त्याच्यानंतर वन मोर न्यू कन्सेप्ट आहे जावा मध्ये, एनहान्स फॉर लूप. फॉर लूपचं थोडस एक्सटेन्शन आहे एनहान्स फॉर लूप, और त्याला म्हणतात फॉर इच लूप. ओके, सो हे लूप एक्सप्लेन करायच्या आधी किंवा आपण ऍरे बघितलेला आहे ना, कमांड लाईन आर्ग्युमेंट स्ट्रिंग टाइपचा ऍरे आपण बघितलेला आहे. सो आपण एकदा एनहान्स फॉर लूपचा यूज काय ते मी तुम्हाला सांगते. ओके, सो व्हॉट इज द यूज ऑफ द एनहान्स फॉर लूप. आता बघा, आपण फॉर लूपने मला सपोज 1 to 10 प्रिंट करायचंय. आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू सपोज 10, आय प्लस प्लस. सो आपण लूपने कसं करतो प्रिंट. सो ह्या लूपने काय होणार, 1 to 10 काय होणार, प्रिंट होणार. ओके, सो एनहान्स फॉर लूपचा यूज जो आहे तो जस्ट टू डिस्प्ले किंवा आपल्याला लूप इटरेट करायचा आहे की 3 times 4 times त्याच्यासाठी यूज होत नाही. एनहान्स फॉर लूपचा यूज हा स्पेसिफिकली एनहान्स फॉर लूप इज डिझाइन टू ट्रॅव्हर्स ओनली ऍरे. Whole traverse means what, you know in data structure what is mean by the traversing. Traversing means what, visiting each element exactly once. म्हणजेच काय, array चे element स्टार्ट इंडेक्स पासून एंड इंडेक्स पर्यंत विजिट करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी जेव्हा आपण ऍक्सेस करतो ऑल द एलिमेंट्स इन array तेव्हा आपण यूज करतो, त्याला म्हणतात ट्रॅव्हर्सिंग. ओके, सो एनहान्स फॉर लूप चा यूज जस्ट 1 to 10 प्रिंट करण्यासाठी नाहीये किंवा 1 to 100 मधले इवन नंबर्स, 1 to 100 मधले ऑड नंबर्स, 1 to 100 मधले प्राईम नंबर, त्याच्यासाठी नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जे नॉर्मल फॉर लूप आहे तेच यूज करावं लागेल. ओके, नाउ एनहान्स फॉर लूपचा जो यूज आहे तो ओनली टू ट्रॅव्हर्स द ऍरे इलेमेंट. जेव्हा तुमच्या प्रोग्राम मध्ये असं काही प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल की ज्याच्यामध्ये तुमच्या ऍरेचे होल इलेमेंट ट्रॅव्हर्स होत आहेत, तेव्हाच तुम्ही यूज करणार एनहान्स फॉर लूप. फॉर एक्झाम्पल, जस्ट ऍरे प्रिंट करायचा आहे. सो प्रिंट करण्यासाठी आपल्याला होल इलेमेंट्स फर्स्ट इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत आपल्याला ट्रॅव्हर्स करावं लागतं आणि प्रिंट करावं लागतं. सो आपण यूज करणार एनहान्स फॉर लूप. म्हणजेच काय की नॉर्मल फॉर लूपनी पण आपण ऍरे प्रिंट करतोच, पण एनहान्स फॉर लूपनी इझी जातं. ठीक आहे, तर ते कसं ते सांगते. त्याच्यानंतर लार्जेस्ट इलेमेंट इन ऍरे फाइंड आउट करायचंय. सो टू फाइंड आउट द लार्जेस्ट इलेमेंट इन ऍरे आपण होल ऍरे सर्च करतो. ओके, सो तिथे आपण एनहान्स फॉर लूप यूज करू शकतो. टू फाइंड द स्मॉलेस्ट इलेमेंट इन ऍरे, होल ऍरे आपण ट्रॅव्हर्स करतो, सो आपण तिथे यूज करू शकतो. नाउ टू सर्च द पर्टिक्युलर इलेमेंट फ्रॉम ऍरे. सो आपलं लॉजिक कसं असतं की सपोज मला जर इलेमेंट 3rd पोझिशनला फाइंड आउट झालाय तर मी रिमेनिंग ऍरे मधले इलेमेंट ट्रॅव्हर्स करणार का नाही. सो सर्चिंग साठी आपण एनहान्स फॉर लूप यूज करू शकत नाही. सो व्हेन टू यूज एनहान्स फॉर लूप, ओनली टू ट्रॅव्हर्स द ऍरे. ऍरे ट्रॅव्हर्स करण्यासाठी जेव्हा आपल्याला ऍरे मधले होल इलेमेंट ट्रॅव्हर्स करायचे असतात तेव्हा आपण काय यूज करणार, एनहान्स फॉर लूप. आणि नॉर्मल फॉर लूप यूज केलं तरी चालेल. ओके,
So to traverse the array elements, we can use enhance for loop. तुमच्याकडे normal for loop आहे, त्यांनी पण करू शकता आणि enhance पण करू शकता. You have two choices if you want to traverse the array. Okay, and then for the other, जसं आपल्याला हे normal printing साठी, तर मग आपल्याला काय simple for loopच use करावं लागेल. Okay, so first let's see the syntax of the enhance for loop. Syntax काय बघा, for keyword data type variable name colon and then array name. Okay, this is the syntax for the enhance for loop. Okay, so data type काय, जो array तुम्हाला enhance for loop नी ट्रॅव्हर्स करायचा आहे त्या ॲरे कोणत्या टाइपचा आहे. ॲरे स्ट्रिंग टाइपचा असेल तर डेटा टाइप स्ट्रिंग येईल, इंटिजर असेल तर इंट येईल, फ्लोट असेल तर फ्लोट येईल, कॅर असेल तर कॅर येईल. ओके, आणि त्याला एक निक नेम द्यायचं आहे ॲरेला. जसं तुम्हाला एक निक नेम असतं किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये नेमनी सुद्धा आयडेंटिफाय करतात आणि रोल नंबरनी सुद्धा करतात. सेम तसंच जो तुमचा ओरिजिनल ॲरे आहे, एक तर त्याचा जो डेटा टाइप आहे तोच इथे येणार. देन अगेन त्या ॲरेला एक निक नेम द्यायचं. ओके, जे असेल ते. सपोज तुमच्या ॲरेला ए नेम आहे, सो आता तुम्ही इथे बी द्या फॉर धिस लूप ओनली. आणि मग तुम्ही इथे जे स्टेटमेंट लिहिताल तर ते ए च्या ऐवजी तुम्ही जे निक नेम लिहिलेलं आहे ते लिहायचं. ते कसं ते सगळं तुम्हाला सांगते. ओके, सो इथे काय द्यायचं, व्हेरिएबल नेम. सो व्हेरिएबल नेम मीन्स व्हॉट, कशासाठी द्यायचं ते, टू ट्रॅव्हर्स द ॲरे युजिंग दॅट नेम इन अ एनहान्स फॉर लूप. ओके, सो तुमचा हा मेन ॲरे असेल कोलनच्या राईट हँड साइडचा, तो मेन ॲरे नेम असेल जो की तुम्हाला एनहान्स फॉर लूपनी ट्रॅव्हर्स करायचा आहे. त्या ॲरेचा जो डेटा टाइप आहे तोच इथे येईल आणि त्या ॲरेला एक निक नेम द्यायचं आहे. ओके, सो दिस इज अ सिंटॅक्स फॉर द एनहान्स फॉर लूप. आता आपण कमांड लाईन आर्ग्युमेंटचा एक प्रोग्राम करूया जो की आपण ॲरे मधले एलिमेंट्स कसे प्रिंट केले, सेम कमांड लाईन आर्ग्युमेंट्स आपण घेतले आणि प्रिंट केले. सो तो आपण विदाउट एनहान्स फॉर लूप म्हणजे आपल्या सिंपल फॉर लूपने आपण कसं केलं आणि तेच आपण एनहान्स फॉर लूपने कसं करणार आहे. ओके, नाव बघा, आपण कमांड लाईन आर्ग्युमेंटचा प्रोग्राम दुसरीकडे सेव्ह केलाय वाटतं तो, हे बघा हाच. ओके, सो आपण बघा ॲरे कसं प्रिंट केलं तर जस्ट आता हे काढून टाकते. तर हे तुम्हाला आठवत असेल, आपण काय करतो, कमांड लाईन आर्ग्युमेंट देतो तर ते हे ॲरे मध्ये सेव्ह होतात. ओके, args0 मध्ये फर्स्ट आर्ग्युमेंट, args1 मध्ये असं, आणि मग आपण काय केलं की ते ट्रॅव्हर्स करून प्रिंट केलं. फॉर एक्झाम्पल बघा, डेस्कटॉप Java Pro, now Java C, Java first. ओके, नाव इथे आपण काय दिलेले आर्ग्युमेंट दिलते, ऑब्जेक्ट ओरिएंटेड इज माय फर्स्ट आर्ग्युमेंट, जे असेल ते. ओके, आता स्पेलिंग मिस झाले, ठीक आहे, राहू द्या. मल्टी थ्रेडेड. सो हे आर्ग्युमेंट्स कुठे जातात, ARGS, आणि ARGS च्या पुढे काय टाकलेले आपण, सबस्क्रिप्ट. मीन्स ARGS इज अ ॲरे ऑफ टाइप स्ट्रिंग. ओके, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. सिंपल डिस्ट्रीब्युटेड. ओके, सो आपण ॲरे काय केला, प्रिंट केला. मीन्स व्हॉट, हे पहिलं आर्ग्युमेंट गेलं ARGS0 मध्ये, हे ARGS1 मध्ये, हे ARGS2 मध्ये, हे ARGS3 मध्ये. ओके, सो हे फॉर लूप तुम्हाला माहिती कसं वर्क होतं. I0 झाला, 0 इज लेस दॅन ARGS डॉट लेंथ, म्हणजे सध्या 4 एलिमेंट्स आहेत आपल्याकडे. सो 4 येस, सो प्रिंट काय झालं, ARGS0. हे नॉर्मल फॉर लूप आहे आपलं, A ऑफ I जसं आपण प्रिंट करतो. सो प्रिंट झाली तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. नंतर I 1 झाला,
अगेन प्रिंट झालं ARGS ऑफ 1. तर हे आपलं नॉर्मल फॉर लूपनी काय होतं, प्रिंट होतं. ओके, नाऊ आता हेच आपण एनहान्स फॉर लूपनी प्रिंट करणार आहे. सो बघा कसं करायचं. एनहान्स लूप सपोज तोच त्याच प्रोग्राम मध्ये चेंजेस केले तरी चालते. फक्त एनहान्स फॉर लूपचा यूज काय, टू ट्रॅव्हर्स द ॲरे, एवढंच लक्षात ठेवायचं. ट्रॅव्हर्स मीन्स व्हॉट, व्हिजिटिंग ईच इलेमेंट एक्झॅक्टली वन्स. सो ज्या केसमध्ये ॲरेचा ईच अँड एव्हरी इलेमेंट व्हिजिट होतो तिथेच तुम्ही एनहान्स फॉर लूप यूज करणार. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग द ॲरे इलेमेंट्स, ॲरे मधले इलेमेंट्स प्रिंट करण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी, ॲरे मधला लार्जेस्ट इलेमेंट फाइंड आउट करण्यासाठी, ॲरे मधला स्मॉलेस्ट इलेमेंट फाइंड आउट करण्यासाठी, जिथे सगळे इलेमेंट ट्रॅव्हर्स होतात, एकदा तरी व्हिजिट होतात. बट सर्चिंग मध्ये आपण ऑल इलेमेंट्स ट्रॅव्हर्स करत नाही. व्हाय, बिकॉज आपल्याला जर फर्स्ट पोझिशनला, सेकंडला, थर्डला जर इलेमेंट फाइंड आउट झाला तर रिमेनिंग आपण ट्रॅव्हर्स करणारच नाही. सो त्या केसमध्ये एनहान्स फॉर लूपचा यूज होणार नाही. सो सेम आपण तेच कमांड लाईन आर्ग्युमेंट, आता हा ॲरेच आहे की नाही, सो हेच आपण ॲरे प्रिंट करू एनहान्स फॉर लूपनी. सो सिंटॅक्स काय होता, फॉर देन डेटा टाइप. सो आपल्याला जो ॲरे एनहान्स फॉर लूपनी प्रिंट करायचा आहे त्याचा डेटा टाइप काय, स्ट्रिंग. सो स्ट्रिंग, देन व्हेरिएबल नेम. सो ह्याच्यासाठी एक अलाइज नेम द्यायचं. सपोज मी दिलं ए, देन कोलन, आणि कोणत्या ॲरे, ARGS. बस एवढंच. आणि इथे तुम्ही प्रिंट करणार ए. तुम्हाला एनहान्स फॉर लूपनी जेव्हा तुम्ही ॲरे प्रिंट करणार, तुम्हाला इंडेक्स, कंडिशन, आय इज लेस दॅन एन असं काहीही करायची गरज नाही. तो इथे काय होतं की हा जो तुम्ही व्हेरिएबल नेम दिलेला असतं, अलाइज नेम, ते ॲज अ पॉइंटर सारखं वर्क होतं. सो ऑल द इलेमेंट्स फ्रॉम द ARGS ॲरे ह्याच्यामध्ये सेव्ह होतात आणि ए पॉइंट करतो फर्स्ट इलेमेंटला. सो तो फर्स्ट इलेमेंट इथे इंडेक्स वगैरे यूज करायची गरज नाही. तो फर्स्ट इलेमेंट प्रिंट होणार, लूप कंटिन्यू होणार, ए नेक्स्ट इलेमेंटला पॉइंट करणार, नेक्स्ट इलेमेंट प्रिंट होणार, असं कंटिन्यू होणार जोपर्यंत ए मध्ये व्हॅल्यू आहे तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजे पॉइंटर सारखं जोपर्यंत ए मधली व्हॅल्यू नल येत नाही तोपर्यंत कंटिन्यू होणार आणि ऑटोमॅटिकली लूप काय होणार, एक्झिट होणार. सो आपल्याला इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट किंवा लेस दॅन, ग्रेटर दॅन कंडिशन काहीही करायची गरज नाही. जस्ट दिस इज द सिंपल वे. सो बघा सेम आपण कसं प्रिंट केलं होतं, फॉर I is equal to 0, I is less than ARGS dot length, I plus plus, आणि इथे केलं आपण SOP ARGS of I. सेम हेनी जे प्रिंट होणार तेनी. सो बघा हे असं इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट काहीही करायची गरज नाही. सो जेव्हा तुमच्याकडे ॲरे असेल आणि ॲरे तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचा असेल तर हे लूप लिहिण्यापेक्षा सिंपल वे काय आहे की एनहान्स फॉर लूप लिहा. ओके, सो बघा आता इथे आता फक्त मी एनहान्स फॉर लूप लिहिते. सो ARGS ॲरे जो आहे तो स्ट्रिंग टाईपचा आहे, त्याला तुम्हाला जे नेम द्यायचं ते द्या, अदर दॅन जे ॲरे नेम आहे, म्हणजे ARGSच येणार नाही, दुसरं काहीतरी नेम द्यायचं. आणि इथे तुम्ही जस्ट करणार इंडेक्स, ए ऑफ वगैरे असं काहीही द्यायची गरज नाही. नाऊ लेट्स कंपाईल फर्स्ट प्रोग्राम. बघा सेम आउटपुट मिळालं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ द एनहान्स फॉर लूप. आता हे बघितलं आपण की आपल्याकडे स्ट्रिंग ॲरे आहे. ओके, नाऊ जावा मध्ये तर स्ट्रिंग ॲरे ऑलरेडी सिंटॅक्स मध्येच आहे मेनच्या. ओके, नाऊ तुम्हाला जावा मध्ये ॲरे कसा डिक्लेअर करायचा हे पण न्यू सिंटॅक्स आहे. जसं सी आणि C++ मध्ये सेम सिंटॅक्स आहे, हाऊ टू डिक्लेअर ॲरे, हाऊ टू इनिशियलाइज ॲरे. बट जावा मध्ये ॲरे डिक्लेरेशनचा जो सिंटॅक्स आहे हा थोडासा डिफरंट आहे. सो लेट्स सी नाऊ how to declare the array. So again array means array contains the n number of elements of same data type. ओके, ऑब्विसली ॲरे जर इंटिजर असेल तर इलेमेंट पण इंटिजर असणार, ॲरे जर फ्लोट असेल तर इलेमेंट पण फ्लोट असणार, ऑल इलेमेंट्स. ओके, सो ॲरे मीन्स व्हॉट इट excuse me, so array means what, it contains elements of the homogeneous data type. Okay, now how array चे अगेन ह्याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत, वन डायमेन्शनल array and टू डायमेन्शनल array.
1 dimensional array and 2 dimensional array. Okay, so 1 dimensional array पहिले बघू कसं डिक्लेअर करायचं, कसं इनिशियलाइज करायचं, and then आपण let's see the 2 dimensional array after that. Okay, so 1 dimensional array. So array डिक्लेअर करण्यासाठी data type, then array name, then subscript. Now here no need to mention the size in Java. Okay, so here let's say new, again data type, and here you will mention the size. Alakshat, so this is the syntax for declaration of an array in Java. Okay, for example, आणि ह्यालाच or बघा असं पण आहे, data type, आणि तुम्ही आधी सुद्धा subscript लिहू शकता, then array name equal to new, इथे मात्र डेटा टाइप नंतर सबस्क्रिप्ट नंतरच लिहायचं. ओके, आणि इथे आपण देणार साइज, इथे साइज द्यायची नाही, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला नंतर द्यायची. तर हे लिहा किंवा हे लिहा. सो जनरली तुम्हाला array name नंतर सबस्क्रिप्ट लिहायची सवय, तर हेच यूज करायचं जनरली. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल बघा, int डेटा टाइप, नाउ array name is my a, सबस्क्रिप्ट इक्वल टू न्यू. आता इकडचा डेटा टाइप आणि इकडचा डेटा टाइप सेम येणार, सो इंट, आणि इथे सपोज 10. सो हियर a विल कंटेन नाउ मॅक्झिमम ऑफ 10 नंबर. सो मेमरी अलोकेशन कसं होणार, a of 0 पासून a of 0, a of 1, a of 2 अप टू a of 9 पर्यंत. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू डिक्लेअर द array. ओके, नाउ हाऊ टू इनिशियलाइज द array. After the declaration, how to initialize the array. So array initialization obviously compile time आणि run time असतं. Okay, so compile time कसं करायचं बघा. Compile time means what? At the program जेव्हा compile होतो तेव्हाच main memory मध्ये व्हॅल्यू जाणार. आता हे माहिती आहे तुम्हाला. ओके, so compile time initialization करताना सेम करायचं जसं आपण C++ मध्ये करायचो. फक्त इथे साइज वगैरे द्यायची गरज नाहीये, ते ऑटोमॅटिकली अलोकेट होणार. अशा डायरेक्टली व्हॅल्यू द्यायच्या. सो ऑटोमॅटिकली ह्याची साइज किती येणार, 5 येणार. इथे तुम्हाला साइज वगैरे द्यायची गरज नाही. ओके, सो हे असं करा किंवा असं करा, दोन्ही पण सेम आहे. सो जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता ऍट दॅट टाइम array मध्ये काय जाणार, व्हॅल्यू जाणार. ओके, सो इथे कंपाइल टाइम इनिशियलायझेशन करताना तुम्हाला साइज वगैरे मेन्शन करायची गरज नाही. जेवढे तुम्ही एलिमेंट्स येणार तेवढे ऑटोमॅटिकली साइज अलोकेट होणार त्या पर्टिक्युलर array ला. ओके, नाउ रन टाइम करण्यासाठी मग तुम्हाला जो मी सिंटॅक्स सांगितलाय तो यूज करा. आणि जनरली आपण array हा रन टाइमच इनिशियलाइज करतो जेव्हा आपण प्रोग्रामिंग करतो. ओके, so the most important is runtime initialization. Okay, now आता पहिल्यांदा array डिक्लेअर करायच्या ऐवजी पहिल्यांदा n डिक्लेअर करा. ओके, नाउ त्या n ची साइज घ्या. म्हणजे काय, रन टाइम इनिशियलायझेशन आहे ना, मग तुम्हाला किती साइजचा array पाहिजे तो पण तुम्ही रन टाइमच घ्या. ओके, 10 जर तुम्ही केलं तर तुम्ही 10च एलिमेंट्स टाकू शकतात. बट प्रोग्राम रन केल्यावर मला जर वाटलं की मला 15 एलिमेंट्स पाहिजे तर परत तुम्हाला साइज मध्ये येऊन चेंजेस करावे लागतील 15. मग परत प्रोग्राम कंपाइल करावा लागेल. त्याच्यापेक्षा काय करायचं, n ची व्हॅल्यू पण युजर कडूनच घ्यायची. सो स्कॅनर SC, आता हे तुम्हाला माहिती आहे की स्कॅन कशा करायच्या आहेत व्हॅल्यू. आता मी हे सगळं मेन वगैरे मी काय लिहिलेलं नाहीये. ओके, नाउ इथे बघा मी काय करणार, एंटर n. ओके, नाउ कसं करणार आपण, n इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. ओके, तुम्ही युजर कडूनच n घेणार की युजरला किती साइजचा array पाहिजे आणि मग array त्या साइजनी काय करणार, डिक्लेअर करणार. बघा, न्यू इंट आणि मग ब्रॅकेट मध्ये देणार n. जर इथे तुम्ही 10 दिलं आणि प्रोग्राम रन केला, देन यू फील दॅट यू वॉन्ट ओनली 5. मग तुम्हाला परत प्रोग्राम मध्ये येऊन 10 रफ करून 5 करावं लागेल. मग परत प्रोग्राम कंपाइल करावं लागेल. नो अगेन नेक्स्ट टाइम रन केला
तुम्हाला वाटलं की 15 पाहिजे पण मी 10च साईज दिली, परत येऊन तुम्हाला तिथं 15 करावं लागेल. अगेन यू हॅव टू कंपाइल द प्रोग्राम अँड अगेन रन द प्रोग्राम. सो फर्स्ट काय करा, युजर कडून n घ्या. सो ऑब्विसली व्हॅल्यू घेण्यासाठी यू नीड अ स्कॅनर क्लास. सो स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करा आणि त्या ऑब्जेक्टनी नेक्स्टेड फंक्शन कॉल करा. तुम्ही n ची व्हॅल्यू घेणार आणि जेवढी व्हॅल्यू घेणार प्रोग्राम रन केल्यावर तेवढ्याच काय करणार, अरे काय करणार, इनिशियलाइज होणार. आणि जावा मध्ये तुम्ही कुठेही डिक्लेरेशन करू शकता. सो ते अलाउड आहे. C++ सारखं नाही की सुरुवातीलाच डिक्लेरेशन करून घ्यायचंय. तुम्हाला जिथे रिक्वायर्ड आहे तिथे तुम्ही डिक्लेरेशन करू शकता कोणत्याही स्टेपला. ओके, सो हे झालं. आता तुम्ही काय करणार, अरे मध्ये व्हॅल्यू टाकणार. SOP एंटर एलिमेंट्स इन अरे. सो फॉर लूप, आता एनहान्स फॉर लूप फक्त ट्रॅव्हर्स करण्यासाठी सांगितले, व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी नाही. ट्रॅव्हर्स मीन्स व्हॉट, की अरे मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू आहेत आणि मग त्या तुम्हाला व्हिजिट करायच्या असतील, प्रिंट करायच्या असतील, देन एनहान्स फॉर लूप. सो याच्यासाठी तर तुम्हाला नॉर्मल फॉर लूपच लागणार आहे व्हॅल्यू घेण्यासाठी. सो ऑब्विसली 0 पासून सुरू होणार. I इज लेस दॅन n i++. ठीक आहे. आता बघा, सपोज मी n ची साईज इथं 5 दिली, सो इथे 5 जाणार. ओके, सो अरे कसं होणार, A0 पासून अप टू A4 पर्यंत. सो लेस दॅन इथे काय करायचंय, n करायचं. ओके, नाव इथे कसं करणार, A(i) इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट, बिकॉज अरे पण माझा इंटिजरच आहे. ठीक आहे. आता बघा कसं वर्क होतं. n ची व्हॅल्यू एंटर n आलं, मी n ची व्हॅल्यू 5 टाकली. ओके, सो आणि इथे मग अरेला कसं झालं, 5 साठी मेमरी अलोकेशन झालं. सो A0, A1, A2, A3 आणि A4 पर्यंत. ओके, नाव एंटर एलिमेंट्स इन अरे प्रिंट झालं. नाव जो I किती झाला, 0 झाला. 0 इज लेस दॅन n किती 5. सो 5 पर्यंत 0, 1, 2, 3, 4 बरोबर. सो 4 पर्यंत जाणार आणि 5 इक्वल टू n नाही लिहिलेलं, लेस दॅन 5 लिहिलेले. ओके, सो लेस दॅन n दिलेले. सो 5 पर्यंत जाणार. I 5 झाला की कंडिशन फॉल्स होणार, बिकॉज आपण मेमरी अलोकेशन 0 to 4 झालेले फक्त. सो I 0 झाला, 0 इज लेस दॅन n काय 5 आहे, कंडिशन ट्रू आहे. सो जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, A0 मध्ये जाणार. सपोज मी 10 टाकली. नेक्स्ट टाइम I किती होणार, 1 होणार. 1 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A1 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 20. नाव I झाला 2. 2 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A2 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 30. नेक्स्ट टाइम I किती होणार, 3 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A3 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 40. कोणतेही नंबर तुम्ही टाकू शकता. देन I 4 होणार. व्हॅल्यू जी स्कॅन करणार ती A4 मध्ये जाणार. सपोज 50. नेक्स्ट टाइम I 5 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन 9. आता I 5 झाला. सो I 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलं. सो मी n ची साईज 5 घेतलेली अरेची, तेवढे एलिमेंट स्कॅन झालेले आहेत. मी 10 केली तर हे लूप कंटिन्यू होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. नाव अरे मध्ये एलिमेंट्स गेले. नाव प्रिंट करण्यासाठी नाव यू हॅव 2 चॉईसेस. आयदर यू कॅन यूज अ नॉर्मल फॉर लूप और यू कॅन यूज अ एनहान्स फॉर लूप. सो आता मी नॉर्मल फॉर लूपनी कसं प्रिंट करायचं आणि तेच परत एनहान्स फॉर लूपनी कसं प्रिंट करायचं. सो अरे स्कॅन झाल्यानंतरचा नेक्स्ट कोड. सो इथे परत मला इंट, इथे मी I कुठे डिक्लेअर केलेला आहे, लूप मध्ये, म्हणजे हे I चा स्कोप फक्त ह्या लूप पर्यंतच आहे. सो मी परत इथे I करणार. जर तुम्ही हा I इथेच डिक्लेअर केला तर मग तुम्हाला लूप मध्ये इंट लिहायची गरज नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. हे आपल्या नॉर्मल फॉर लूपनी जसं आपण एलिमेंट प्रिंट करतो सेम तसंच. ओके, आणि ह्याच्या ऐवजी और एनहान्स फॉर लूपनी कसं येणार, कोणता अरे आपल्याला प्रिंट करायचा, एचा डेटा टाइप काय, इंट. सो इंट येणार. सो त्याला निकनेम बी सपोज आणि इथं कोलन आणि ए. सो सेम हेच फॉर लूप आपण एनहान्सनी कसं करणार, इथं SOP फक्त बी करणार. बस. ठीक आहे. सो हे झालं व्हॅल्यू स्कॅन केल्या रन टाइम आणि व्हॅल्यू डिस्प्ले केला युजिंग नॉर्मल लूप अँड युजिंग द enhanced for loop. Okay, now let's see the one program. So आता आपल्याला स्कॅनर यूज करायचंय. सो स्कॅनर क्लास हा util पॅकेज मध्ये आहे. क्लास सपोज array 1.
पब्लिक स्टॅटिक void main string args. ओके, नाउ लेट्स टेक int n. बघा, जर मी इथेच I डिक्लेअर केला देन मला each फॉर लूप मध्ये तो डिक्लेअर करायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट लागेल. एससीच ऑब्जेक्टला नेम द्यायचे असं काही नाहीये, यू कॅन गिव्ह एनी नेम. ओके, नाउ स्कॅनर क्लासचा इज कॅपिटल बिकॉज इट इज अ क्लास नेम. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी इच टाइम सांगते, सो व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्ही क्लास नेम टाईप करत असता ऑटोमॅटिकली तुमचं जे फिंगर्स आहेत त्या बरोबर शिफ्ट आणि त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर कडे लेटर कडे गेल्याच पाहिजे. म्हणजे मी स्कॅनर आता मला टाईप करायचं नाही, आय नो दॅट स्कॅनर इज अ क्लास, देन आय विल टाईप द शिफ्ट अँड एस. आलं का लक्षात? ठीक आहे, एवढी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. नाउ system dot out dot println enter n. n is equal to sc dot next int का? because n हा इंटिजर आहे. नाउ जेवढी n ची तुम्ही साइज घेणार तेवढा आपण array ला काय करू? मेमरी असाइन करू. ठीक आहे. नाउ system dot out dot println enter elements in array. for आता int लिहायची गरज नाही बिकॉज I have declared I already. बघा आता a पण इंटिजरच आहे array, सो sc डॉट नेक्स्ट इंट 1 by 1 व्हॅल्यू काय होईल? स्कॅन होईल. देन नेक्स्ट इंटचा जो I आहे तो कॅपिटल आहे. ओके, नाउ array स्कॅन झालाय. नाउ वी विल प्रिंट elements in array are. So for I is equal to 1, I is less than n, I plus plus system dot out dot println a of I. ओके, आता सेम आपण एनहान्स फॉर लूप नी पण प्रिंट करू. कोणताही एक यूज करायचंय तुम्ही. सो elements in array using enhance फॉर लूप. फक्त आता आपण प्रॅक्टिस करतोय, सो मी दोन्ही ह्याने तुम्हाला करून दाखवते. तुम्हाला जे इझी वाटते ते द्या. इंटिजर का लिहायचं? बिकॉज आपण जो array प्रिंट करतोय ए एनहान्स फॉर लूप नी तो इंटिजर टाइपचा आहे, त्याला एक निकनेम द्यायचा अदर दॅन ए. ओके, आणि जस्ट कंडिशन वगैरे काही लिहायची गरज नाही. सिस्टीम डॉट आउट डॉट println ए. जस्ट झाले बघा. सेव्ह केला प्रोग्राम. array1 डॉट जावा सेव्ह. सेम नेम द्यायचा आहे. देन जावा सी array now run the program. enter n. suppose 6 टाकलं. now 6 elements टाका. 20 30 10 40 50 60. बघा आता हे काय? एक मिनिट मी चेक करते. ओके, हा इथं ए नाही, इथं बी प्रिंट करायचं. जे निकनेम दिलेलं आहे त्यांनी प्रिंट करायचंय. जावा. ओके, नाउ 8 आता सपोज 3 2 7 5 8 एलिमेंट्स टाकतोय टोटल. बघा एलिमेंट्स प्रिंट झालेत. हे नॉर्मल लूपनी आणि हे एनहान्स फॉर लूपनी. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ द एनहान्स फॉर लूप. नाउ आता जर मला एलिमेंट्स सम ऑफ एलिमेंट्स इन array करायचं आहे तर कसं करणार बघा. आता सपोज याला मी सेव्ह ॲज करते.
array2.java sum of elements in array. ओके, सो इथे आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल सम इज इक्वल टू 0. सो अरे मध्ये आपल्याला सम ऑफ एलिमेंट्स इन अरे करायचंय. सो अरे मध्ये एलिमेंट्स तर घ्यावे लागेल. सो इथपर्यंत तर आपल्याला करायचंच आहे. ठीक आहे, आणि अरे पण प्रिंट करून टाकू आपण. ओके, नाउ सम ऑफ एलिमेंट्स इन अरे. आता एनहान्स फॉर लूप नी पण करू शकता आणि ह्या फॉर लूप नी पण करू शकता. ओके, सो ह्या फॉर लूप नी केलं तर कसं करणार? सम ऑफ एलिमेंट्स इन अरे सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय. नाउ यू नो दिस कोड. ओके, सम इज इक्वल टू सम प्लस ए ऑफ आय असं करणार. ठीक आहे, नाउ बघा हे जर मला एनहान्स फॉर लूप नी करायचंय तर कसं करायचं? डेटा टाइप देन निकनेम. Okay, now here sum is equal to sum plus b, because b मध्ये तुमचा एलिमेंट असतो. जसं system.out.println b केलं की कसे एलिमेंट्स प्रिंट होतात सेम तसंच. ओके, सो आता आपण काय करूयात? अरे एलिमेंट्स पहिल्यांदा आपण नॉर्मल फॉर लूपने, आता फॉर लूप आहे सो त्यांनीच प्रिंट करूयात. a of i. ओके, आणि तर जर तुम्ही प्रिंट लिहिलं प्रिंट एलनच्या ऐवजी सो न्यू लाईनला येणार नाही एलिमेंट आणि स्पेस येईल इच एलिमेंट मध्ये. ओके, आणि हे लूप झालं फॉर लूप की मग आपण सम काय करू? प्रिंट करू. सम इक्वल टू प्लस सम. ओके, सेव्ह. आता बघा जावा सी इथं array2 लिहायचं राहिलं ते बिकॉज मी प्रोग्राम सेव्ह array2 नी केलेला आहे. सो इथे array2 जावा array2. नाउ सपोज 3 10 20 30. बघा अरे एलिमेंट्स 10 20 30 आणि सम काय आलं 60. 30 plus 20 plus 10. ओके, सो दिस इज द प्रोग्राम फॉर or how to declare one dimensional array, how to display the how to initialize the one dimensional array and how to display the one dimensional array using the enhanced for loop. Okay, now आता तुम्ही काय करायचं आहे? write a program to find largest element in array मधला largest element. Write a program to find smallest element from array. Write a program to sort elements in array. Okay, so हे program करा. Write a program to search element from array, particular element found or not found. Okay, so हे प्रोग्राम करा array चे आणि मला स्क्रीनशॉट शेअर करा. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो आता हे जर प्रोग्राम तुम्हाला येत नसेल तर मला सांगा, मी एक्सप्लेन करेल. बट नाउ दीज आर द बेसिक प्रोग्राम. अरे कसा डिक्लेअर करायचं तुम्हाला सांगितलंय, अरे मध्ये व्हॅल्यू कशा घ्यायच्या, अरे कसा प्रिंट करायचं हे तुम्हाला सांगितले. सो हे प्रोग्राम आता तुम्हाला यायला पाहिजे. ओके, जर नसतीलच येत तर सांगा, मी ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. ठीक आहे.